नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, लवकरच लोकसभा इलेक्शन्स होणार आहेत। मित्रांनो, अजूनही बऱ्याच जणांनी आपले मतदान कार्ड दुरुस्त केलेले नाही। मित्रांनो, जर तुमचा फोटो चुकला असेल, तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल, तुमचं नाव चुकलेलं असेल किंवा तुमचा पत्ता चुकलेला असेल, तर मित्रांनो हे आपण ऑनलाईन कसं दुरुस्त करायचं तेही एकदम फ्री मध्ये याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ व अशाच महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी टेली यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, सर्वप्रथम eci.government.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला वोटर सर्व्हिसेस पोर्टल यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। इथे तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही इथे साइन अप या बटनावरती क्लिक करून तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे व तुमचा इथे नंतर मोबाईल नंबर व क्रिएट केलेला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि जो खाली दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर असा इंटरफेस ओपन होईल। आता आपल्याला आपलं वोटर कार्ड दुरुस्त करायचं आहे, त्यामुळे इथे फिल फॉर्म 8 यावरती क्लिक करायचं आहे। आता इथे ॲप्लिकेशन फॉर तुम्ही स्वतःसाठी ॲप्लिकेशन करताय की दुसरं म्हणजे घरातील दुसरं कोण असेल त्यांच्यासाठी करताय, त्यासाठी आपण इथे अदर इलेक्टरवरती क्लिक करायचं आहे। आता मी दुसऱ्यासाठी करतोय, त्यामुळे अदर इलेक्टरवरती क्लिक करून त्यांचा एपिक नंबर टाकायचा आहे व सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता इथे वोटर कार्डची माहिती येईल, तर खाली ओके वरती क्लिक करायचं आहे आणि आपण काय शिफ्ट करतोय तर करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्साइटिंग इलेक्ट्रो रोल, म्हणजे आपल्याला फोटो आणि मोबाईल नंबर चेंज करायचा आहे, त्यामुळे करेक्शन ऑफ एंट्रीज वरती क्लिक करायचं आहे आणि ओके करायचं आहे। आता इथे आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आणि परत इथे खाली एकदा नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। आता इथे आपल्याला मित्रांनो काय काय चेंज करायचं आहे ते आपल्याला इथे दिलेले आहे। तुम्ही यातील कोणत्याही 4 ज्या एंट्री आहेत त्या आपण करेक्शन एका वेळेस करू शकतो। आता इथे बघा तुम्ही नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, रिलेशन टाइप, रिलेटिव्स नेम, ॲड्रेस, मोबाईल नंबर आणि फोटो यापैकी तुम्ही एका वेळेस 4 एंट्र्या आपण इथे चूज करू शकतो आणि त्या 4 करेक्शन करू शकतो। आता मला इथे मोबाईल नंबर आणि फोटो माझा चेंज करायचा आहे, त्यामुळे मी मोबाईल नंबर आणि फोटोवरती क्लिक करतो। आता इथे आपल्याला जो हवा आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जर फोटो जो चेंज करायचा आहे तो फोटो इथून निवडायचा आहे। आता फोटो इथे मी सिलेक्ट केलेला आहे आणि इथे नेक्स्ट ह्युमन फेस डिटेक्टेड झालेला आहे आणि इथे परत नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे आणि इथे प्लेस निवडायचा आहे आणि परत नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे। परत जो खाली दिलेला कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित भरायचा आहे आणि सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता तुम्ही सिलेक्ट केलेल्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि खाली प्रिव्ह्यू अँड सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता फॉर्म एकदा चेक करायचा आहे आणि इथे ब्लू कलरचं जे सबमिट बटन आहे त्या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता सबमिट केल्यानंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट स्लिप येईल, ती स्लिप तुम्ही डाउनलोड करून घ्यायची आहे व 15 ते 20 दिवसातून एकदा चेक करायचा आहे आपला फोटो आणि मोबाईल नंबर दुरुस्त झालेला असेल। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।